नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. भर कोर्टामध्ये अर्जुन आणि आता दामिनी देशमुख दोघेही समोरासमोर येऊन आता अर्जुन हा पहिल्याच हिअरिंगमध्ये शेवटच्या क्षणी जामिनावरती सोडायला निघालेल्या दामिनी देशमुखला कसा आता भयानक पुराव्याने मागे खेचतो आणि पहिल्याच हिअरिंगमध्ये दामिनीचा डाव म्हणजे साक्षीला आता जामिनावर सोडण्याचा जो दामिनीचा डाव असतो तो आता अर्जुन कसा पलटवून लावतो आणि शेवटच्या क्षणी पुन्हा पुराव्याची आतिषबाजी करून अर्जुन आता केसला कशी कलाटणी देतो. आणि आता अर्जुन सुभेदार हा सुद्धा एक नामांकित वकील आहे आणि त्याने केसनी कलाटणी कशी हुशारीने दिली हे बघून केस घेऊन आपण खूप मोठा पस्तावा केल्याचा विचार कसा दामिनी देशमुखच्या समोर येतो. आणि त्यानंतर आता दामिनी देशमुख कोणता भयानक निर्णय घेते आणि अर्जुन पुन्हा साक्षीचा बाहेर येण्याचा दरवाजा कसा बंद करतो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. यामध्ये आता साक्षीला जेलमधून बाहेर काढण्यासाठी महिपतने आता सगळ्यात टॉप वकील म्हणजे दामिनी देशमुख हिच्या हाती आता केस दिलेली असते. दामिनीकडे केस देताच आता पहिल्यांदाच दामिनीने पोलीस स्टेशनमध्ये येऊन एका लेडीज कॉन्स्टेबलला सस्पेंड केलेले असतं. ही लेडीज साक्षीला जेलमध्ये त्रास देत असते. त्या लेडीजला आता जेलमधील नियम सांगून तिने जे केलं ते खूप वाईट केलं आणि तिच्या हेही लक्षात आलं नाही की आता ज्या साक्षी शिकरीची केस दामिनी देशमुख लढते तिला त्रास कसा द्यावा असे म्हणत रितसर लिगली आता त्या हवालदारला दामिनीने सस्पेंड केलेलं असतं आणि त्यामुळे दामिनीचा आता सगळ्यांनीच मोठा धसका घेतलेला असतो. इकडे आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही मात्र खूप घाबरलेले असतात आणि दामिनी देशमुखने आता त्या हवालदाराला सस्पेंड केलंय आणि आता ती नक्कीच काहीतरी करणार याची भीती आता चैतन्याला वाटलेली असते. आणि आता त्यानंतर दामिनी देशमुख ही जेलमध्ये येऊन साक्षीची भेट घेते. साक्षीची भेट घेतल्यानंतर आता दामिनीला बघताच आता साक्षीच्या सुद्धा डोळ्यात आपण सुटू अशी आशा निर्माण झालेली असते. आणि त्यानंतर आता साक्षी समोर येताच आता दामिनी म्हणते की हे बघ, तू जे काही मला सांगणार आहे ते सगळं आता खरं सांगायचंय. त्या अगोदर महिपतने सुद्धा साक्षीला सांगितलेलं असतं की हे बघ वकिलीनबाई, जे जे तुला काही बोलेल ते सगळं तू खरं खरं सांगून टाक. इकडे आता साक्षी आता दामिनीला सगळं काही सांगते आणि विलासचा खून तिनेच केल्याची तिच्याच हातून घडल्याची आता साक्षीने कबुली दिलेली असते. साक्षी म्हणते हे बघा, आम्हाला त्या आश्रमाची जागा हवी होती आणि त्या जागेसाठी आम्ही लिगली महिपतकडे ती जागासुद्धा मागितली होती आणि त्या बदल्यात त्याला त्या जागेची भरपूर रक्कमही देणार होतो, कारण आम्हाला त्या जागेवरती 5 स्टार रिसॉर्ट सुरू करायचं होतं. पण आता मधुकर पाटलांनी आमचं काही म्हणणं ऐकलं नाही, तेव्हा आम्ही पुन्हा आता मधुकर पाटलांना आता काहीही करून त्यांच्याकडून आपल्याला ही जागा घ्यायचीच असे म्हणत प्रयत्न करू लागलो. आणि त्यानंतर आता विलासला मी त्या आश्रमात पाठवलं, म्हणजे माझी जी साक्षीदार होती ना प्रिया किल्लेदार, तिच्या थ्रू मी विलासला आश्रमात आणलं, कारण तीसुद्धा आश्रमातच राहत होती. पण ती माझ्या बाजूने होती, तेव्हा आम्ही तिला पैसे देऊन बरोबर विलासला त्या आश्रमामध्ये इन केलं. आणि त्यानंतर आता विलासला आम्ही त्या आश्रमात पाठवल्यानंतर आम्हाला त्या आश्रमाचे काहीही करून कागदपत्र मिळवायचे होते. पण ज्या दिवशी आम्ही कागदपत्र बघायला गेलो त्या दिवशी नेमकं मधुकर पाटलांनी आम्हाला ते बघत असताना रंगेहात पकडलं. आणि त्यानंतर मग मधुकर पाटलांना धमकी देण्यासाठी मी रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि चुकून त्या झटापटीमध्ये माझी गोळी मधुकर पाटलांना नाही तर विलासला लागली आणि विलासचा खून झाला. तर ते ऐकून आता दामिनी म्हणते की असं आहे. तर दामिनी म्हणते की बरं झालं तुम्ही जे खरं बोललात, कारण जे सत्य आहे त्या सत्याला असत्यामध्ये बदलून तुम्हाला सोडवायचे म्हणजे मला काहीतरी विचार करावाच लागेल ना. आणि आता दामिनी ही आता साक्षीला म्हणते की ही प्रिया किल्लेदार, हिच्यावरती तुमचा पूर्ण विश्वास आहे का? आणि लगेच साक्षी म्हणते की हो, तशी ती आमच्याच बाजूने आहे, पण आम्ही तिला अजून तिच्यावरती कसा पूर्ण विश्वास टाकलेला नाही. साक्षी म्हणते की मग आम्ही विलासचा खून मधुभाऊने केल्याचे आता समोर आणले आणि त्याच वेळेस प्रियाने फ्लॉवर पॉट देखील
मधुभाऊच्या डोक्यात मारला होता. मधुभाऊच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारल्यामुळे मधुभाऊ बेशुद्ध पडले आणि त्यानंतर मग आम्ही आमच्याकडे असलेले तेथील सगळे पुरावे नष्ट केले. पण आता लगेच दामिनी देशमुख म्हणते की हे बघ, ज्या वेळेस पिस्तुलातून सुटलेली गोळी विलासला लागली त्यावेळेस मधुकर पाटलांनी तुम्हाला रंगेहात उघड्या डोळ्यांनी पकडलं आणि बघितलं ना? तर साक्षी म्हणते हो. पण मग मधुकर पाटील पोलिसांना फोन करायला लागले आणि पोलिसांना फोन करायला लागताच पाठीमागून त्या प्रिय किल्लेदारांनी मधुकर पाटलाच्या डोक्यात फ्लॉवर पॉट घातला आणि त्याला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर मग आम्ही तेथून निघून गेलो. आणि आता दामिनी देशमुख म्हणते की ठीक आहे आणि दामिनी तेथून निघून गेलेली असते. साक्षीची सगळी हकीकत माहिती करून घेतल्यानंतर आता दामिनीने रीतसर आता अर्जुनला नोटीस पाठवलेली असते आणि त्या नोटीसमध्ये आता पहिलीच हिअरिंग आता उद्याची असल्याचे अर्जुनच्या समोर आलेलं असतं आणि दामिनीने लगेच ताबडतोब हिअरिंग मागून घेतलेली असते. आणि आता त्या हिअरिंगमध्ये प्रिया आणि सगळे जे काही रिलेटेड माणसे व्यक्ती असतात त्या सगळ्यांना आता दामिनीने बोलावलेलं असतं. आणि आता ती नोटीस हातात पडताच आता अर्जुनला धक्का बसलेला असतो आणि दामिनी देशमुखने उद्या कोर्टात हिअरिंग मागवल्याचे सत्य अर्जुन समोर आलेले असते. ताबडतोब आता अर्जुन हा चैतन्याला बोलावतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की उद्या दामिनीने हिअरिंग मागितली तेव्हा त्या हिअरिंगमध्ये आता दामिनी कोणत्या पुराव्यानिशी अटॅक करेल ते सांगता येत नाही. आता आपल्याकडे जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्याचा स्टडी करून आपल्याला कोणकोणता पुरावा समोर आणायचा हे देखील ठरवावं लागेल. चैतन्य म्हणतो की अगदी बरोबर आहे अर्जुन, पण आता आपल्याला जे काही करायचं आहे ते अगदी हुशारीने करावं लागेल. तर अर्जुन म्हणतो की बरोबर आहे आणि आपल्याकडे आता कोणकोणते पुरावे आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याकडे त्या ब्युटिकमध्ये असलेले आता साक्षीचे कार्ड आपल्याकडे आहे आणि त्या ब्युटिकमधून साक्षी ही खरेदी करत होती आणि तो पेंडंटचा तुकडा तिनेच त्या ब्युटिकमधून खरेदी केला आणि ते कार्ड आणि पेंडंटचा तुकडा दोन्हीही आपल्याला आश्रमात सापडले. हा एक पुरावा आहे. दुसरा पुरावा, जर प्रियाच्या बाजूने दामिनी देशमुखने काही पॉईंट काढला तर आता आपल्याला प्रिया ही खोटं बोलते हे देखील सिद्ध करता येईल. कारण प्रिया आणि साक्षीची अगोदरपासून मैत्री होती आणि कॅफेमध्ये त्या एकमेकींना भेटत होत्या. हे आपल्याला पुराव्यासकट म्हणजे त्या CCTV फुटेज प्रमाणे दाखवता येईल. अर्जुन म्हणतो चैतन्य, तू या सगळ्या पुराव्याची फाईल कर आणि ऐन वेळेस आपल्याला कोणता पुरावा लागेल ना ते मी ऐन वेळेस बरोबर सांगेल आणि त्यावेळेस तो पुरावा तू बरोबर मला द्यायचास. जसे दामिनी देशमुख अटॅक करील त्या पद्धतीने तिला आपल्याला तोडीस तोड द्यायचंय. सगळा काही मोठा पुरावा आत्ताच आपल्याला दाखवायचा नाहीये. ती जसे काही अटॅक करील, जसे काही साक्षीला सोडवण्यासाठी प्रयत्न करील त्या पद्धतीने आपल्याला तिला रोखायचंय. चैतन्य म्हणतो ठीक आहे आणि आता अर्जुन आणि चैतन्यने आता तयारी केलेली असते. दुसऱ्या दिवशी आता हिअरिंगसाठी लगेच महिपत आणि दामिनी देशमुख हे कोर्टामध्ये आलेले असतात. तर इकडे अर्जुन, सायली, चैतन्य हे तिघेही आता कोर्टात आलेले असते आणि आता हिअरिंगला सुरुवात होती. जज आता हिअरिंग दामिनीने मागितल्यामुळे दामिनीला लगेच तिची बाजू मांडण्यासाठी सांगतात. दामिनी आता उठून उभा राहते आणि आता लगेच दामिनी आता प्रियाला सुरुवातीलाच आता विटनेस बॉक्समध्ये बोलावते आणि प्रियाला बोलावताच आता प्रिया ही निम्मी घाबरलेली असते आणि प्रियाचा अर्धा जीव तर आता तिथेच गेलेला असतो. प्रियाचे हातपाय आता गळून पडलेले असतात. घाबरतच प्रिया आता विटनेस बॉक्समध्ये येते. दामिनीचा तो अवतार बघून आता प्रिया जाम घाबरलेली असते. प्रिया ही विटनेस बॉक्समध्ये येताच आता दामिनी आता लगेच प्रियाला सगळं काही विलासचा खून कसा झाला, कधी झाला त्याची माहिती विचारते आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की प्रियाने ही माहिती ऑलरेडी दिली आणि लगेच आता दामिनी देशमुख म्हणते की पण जरी दिली असली तरी आता मला त्यांची सगळी साक्ष पुन्हा एकदा त्यांच्या तोंडून ऐकायची.
प्रिया आता सुरुवातीपासून विलासचा खून कसा झाला, काय झाला, कुठे झाला, केव्हा झाला आणि त्यावेळेस आता मधुभाऊ कोणत्या ठिकाणी होते याची खडानखडा आता पोपटासारखी प्रिया बोलून सगळी माहिती दामिनीला देते. आणि प्रिया म्हणते की मी जेव्हा आता मधुभाऊ पिस्तूल रोखून विलासच्या समोर उभा होते त्यावेळेस आता त्यांच्या पिस्तूलमधून सुटलेली गोळी डायरेक्ट विलासला लागली आणि विलास कोसळून खाली पडला. पटकन आता दामिनी म्हणते की म्हणजे मधुकर पाटलांनी विलासचा खून केला तर. आणि लगेच आता दामिनी म्हणते की माय लॉर्ड, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, आत्तापर्यंत साक्षीने विलासचा खून केलेला नाही आहे हे सिद्ध अजूनही झालेलं नाही आहे. म्हणजे खून हा मधुभाऊने केला असाच आत्तापर्यंत आरोप आहे. आणि साक्षी शिकरे जी माझी अशील आहे ना ती अजून जेलमध्ये आहे, पण जेलमध्ये तिला एकदम कैद्यासारखी वागणूक मिळते. विलासचा खून आता अजून तिने केला हे सिद्ध देखील झालं नाही तरीसुद्धा जेलमध्ये तिला कशी वागणूक मिळते ना ही त्या लेडीज हवालदाराला विचारा. आणि मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. असं असूनसुद्धा साक्षी शिकरेवरती अन्याय होतो. तेव्हा मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करते की साक्षी शिकरेला जामिनावरती सोडावं. तेवढ्यात आता ती ऐकून अर्जुन उभा राहतो. अर्जुन म्हणतो की माझ्या विरोधी वकील मॅडमने तर सांगितलं साक्षी शिकरेची जामिनावर सुटका करावी कारण त्यांना जेलमध्ये खूप त्रास भोगायला मिळतोय म्हणून. पण त्या अगोदर साक्षी शिकरे जेलमध्ये कशा आल्या आणि त्यांनी जेलमध्ये आल्यानंतर त्यांना त्रास होतोय हे त्यांनी तर सांगितलं, पण त्या अगोदर त्या काय काय खोटं बोलल्या याचा तुम्ही स्टडी केलाय का? आणि कोर्टाला हे देखील प्रूव्ह झालंय की अथर्व विचारे नावाच्या माणसाला मारून आता खोटा भाऊ बनवला प्रकरणी साक्षी शिकरेला जेलमध्ये अटक झाली. ज्यावेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस साक्षी शिकरे या त्यांच्या भावाच्या अंत्यविधीमध्ये मग्न होत्या हे त्यांनी सांगितलं. पण खरा अथर्व विचारे समोर आणून ते अथर्व विचारे हा साक्षी शिकरेचा भाऊच नव्हता तरीसुद्धा खोटा भाऊ त्यांना बनवलं. त्याच्या अगोदर या साक्षी शिकरेनी एक लेडीज आणली होती आणि ज्यावेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस साक्षी ही आता दारू पिऊन रस्त्यावरती गाडीसमोर पडलेली होती आणि असं तिने दाखवलं. आणि मग त्या लेडीजच्या घरी साक्षी शिकरे गेली. हे सगळं काही साक्षी शिकरेने खोटं सांगितलं. आणि आता तिसरी गोष्ट ही साक्षी शिकरेला जेलमध्ये त्रास होतो तर तुम्ही लगेच तिचा जामिनावरती सुटका करण्यासाठी अर्ज घेऊन आलात. या अगोदर तिच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाही आहे आणि तिने आत्तापर्यंत जे जे काही केलं आहे ते सगळ्यांचे पुरावे आम्ही कोर्टामध्ये दाखवलेत. तेव्हा काही जरी झालं तरी साक्षी शिकरे जामिनावरती सुटू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट प्रिया किल्लेदार ही या गोष्टीची साक्षीदार आहे खरं. आणि प्रिया किल्लेदार यांनी विलासचा खून कोणी केला हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. त्यासाठी मला पुन्हा आता प्रिया किल्लेदारांना काही प्रश्न विचारायचे तर कोर्ट लगेचच आता परवानगी देतो. अर्जुन आता प्रियासमोर येतो आणि म्हणतो की प्रिया किल्लेदार, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस तुम्ही तो बघितला, त्या अगोदर साक्षी शिकरे आणि तुमची ओळख होती का? तेव्हा आता प्रियाला धक्का बसतो. प्रिया म्हणते की अजिबात नाही. जेव्हा आम्ही आश्रमात आलो त्यावेळेस आता आश्रम विकत घेण्यासाठी या साक्षी मॅडम आल्या होत्या. त्याच वेळेस मी साक्षीने बघितलं. त्या अगोदर आमचा कधीही संबंध आलेलाच नाही आहे. आणि ज्यावेळेस त्या आश्रम विकत घ्यायला आला होता त्याच वेळेस मी फक्त एकदाच त्यांना बघितलं होतं. अर्जुन म्हणतो की एकदम हे तुम्ही कॉन्फिडंटली सांगताय का? तर प्रिया म्हणते की अगदी हो. त्याच्यापूर्वी मी साक्षी मॅडमला कधीही बघितलेलं नाही. तर लगेच आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड हा पॉईंट नोट डाऊन करून घ्या. तर जज लगेचच ती साक्ष नोट डाऊन करतात. आणि त्यानंतर आता अर्जुन समोर येत म्हणतो की साक्षी शिकरेला पुन्हा विटनेस बॉक्समध्ये बोलवा. साक्षी आता विटनेस बॉक्समध्ये येते आणि साक्षी विटनेस बॉक्समध्ये येताच आता अर्जुन म्हणतो की आता तुम्ही सांगा, तुम्ही या प्रिया किल्लेदाराला खून होण्याच्या अगोदरपासून ओळखता का? साक्षी म्हणते की मी या
प्रियाला कसं ओळखू? हिचा आणि माझा काही संबंध आलेलाच नाही आणि हिला मी कधी ओळखलेलंच नाही. ज्या वेळेस खुनाचा आरोप माझ्यावरती आला त्यावेळेस खून कोणी केला होता हे या मुलीने बघितलं होतं. त्याच्यानंतर मला ही मुलगी प्रिया किल्लेदार आहे म्हणून कळालं आणि त्यानंतर आमची ओळख झाली. त्या अगोदर कशी ओळख असेल? अर्जुन तोही साक्षीचा पॉईंट आता जजला नोट डाऊन करायला सांगतात आणि त्यानंतर आता अर्जुन दोघींकडेही बघत म्हणतो की माय लॉर्ड, आज मी तुम्हाला सांगतो की या दोघीसुद्धा खून होण्याच्या अगोदरपासून एकमेकींना भेटत होत्या आणि त्यांची एकमेकींसोबत मैत्री होती. ते ऐकताच आता सगळा कोर्टामध्ये शुकशुकाट पसरलेला असतो आणि त्याच वेळेस आता दामिनी देशमुखच्या पायाखालची सरकलेली असती ती जमीन आणि तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की त्याचा माझ्याकडे पुरावा आहे आणि जज साहेब, जेव्हा तुम्ही तो पुरावा बघताल त्या क्षणी तुम्हाला कळेल की प्रिया किल्लेदार आणि साक्षी शिकरे या किती खोटं बोलतायत त्या. आणि लगेच आता ते CCTV फुटेज आता अर्जुन हा जजला दाखवतो आणि म्हणतो की हे सगळे जे CCTV फुटेजेस आहेत ते विलासच्या खून होण्याच्या अगोदरच्या तारखेचे आहेत. तुम्ही ते प्रत्यक्ष बघावेत आणि ते CCTV फुटेज बघता क्षणी त्या CCTV फुटेजमध्ये आता प्रिया आणि साक्षी त्या कॅफेमध्ये येऊन एकमेकींसोबत कसे हसत खेळत गप्पा मारत होत्या आणि एक वेळेस तर साक्षीने प्रियाला पैसे देण्याचे सुद्धा फुटेज बघताच आता त्यांच्यामध्ये एकदम घनिष्ठ मैत्री असल्याचे जज समोर आलेले असते आणि लगेच आता ते सगळे फुटेज बघून जज म्हणतात की हे तर या अगोदर तर यांची मैत्री होती, ह्या एकमेकांना ओळखत होत्या. तर आता अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली माय लॉर्ड. आणि बघा, आत्ता मी दोघींनासुद्धा विचारलं तर दोघींनीसुद्धा खोटी साक्ष दिली. ज्या अर्थी प्रिया किल्लेदार आणि साक्षी शिकरे या दोघींनी आत्तासुद्धा कोर्टाची फसवणूक करून खोटी साक्ष दिली, त्या अर्थी ही प्रियाने सुद्धा आता विलासचा खून मधुभाऊने केला ही खोटी साक्ष दिली नसेल कशावरून? आणि साक्षीची आत्ता ही खोटं बोलण्याची 5वी वेळ आहे माय लॉर्ड. तेव्हा मी कोर्टाला रिक्वेस्ट करतो की यामध्ये कुठलीही या दोघींची साक्ष ग्राह्य धरू नये आणि त्यासाठी आता साक्षी शिकरेला जामिनावरती सोडण्याचा अर्ज नामंजूर करावा अशी मी कोर्टाला विनंती करतो. कारण आत्तापर्यंत दोघींनीही कोर्टाची फसवणूक करून कोर्टाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज सगळे समोर असताना देखील दोघीही खोटं बोलतायत. तेव्हा आता मी माझ्या वकील मित्राला सांगतो की ज्या दोघी खोटं बोलतायत त्या दोघींना तुम्ही कोणत्या आधारे आणि कोणत्या पुराव्याच्या बेसिसवरती जामिनावर सोडण्याचा प्रयत्न करताय? आणि ते ऐकून आता दामिनीचा चेहराच पडलेला असतो आणि अर्जुनने आता भर कोर्टात साक्षी आणि प्रियाच्या तोंडातून खोटे वदवलेले असते आणि खऱ्या पुराव्याच्या ताकदीने आता म्हणजे खरा पुरावा कोर्टाला दाखवून प्रिया आणि साक्षीचे खोटे उघडे पाडलेले असते आणि त्याच वेळेस आता दामिनी देशमुखला तोंडावर आपटवलेले असते आणि खऱ्या अर्थाने लगेचच आता ते सगळे पुरावे बघता क्षणी कोर्ट साक्षीला जामिनावर सोडण्याचा दामिनी देशमुखचा अर्ज आता नाकारतात आणि आता तो अर्ज जजने फेटाळून लावलेला असतो आणि अर्जुनचा विजय झालेला असतो. पहिल्याच केसमध्ये दामिनी देशमुखला एका झटक्यात आता अर्जुनने पाठीमागे सरकवलेलं असतं आणि केसची दिशा पलटवलेली असते. तर आता अर्जुन साक्षीने विलासचा खून केला कसे सिद्ध करणार आणि दामिनी देशमुखला पहिल्यांदा कसे हरवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.